भाऊ, केंद्रातील मोदी सरकारचा 2.0 सरकारचा दुसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आज सादर केलेला आहे. त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? अगदी खरं सांगायचं तर गेल्या वर्षी म्हणजे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर निर्मला सीतारामन नव्या अर्थमंत्री झाल्या आणि त्यांनी जे काय त्यावेळेचं अर्ध बजेट मांडलं होतं शेटलींचा कारभार संपल्यानंतरचं, त्यापेक्षा यात फार मोठे काही फेरबदल झालेले नाहीत. वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या समाज घटकांना थोडीफार सवलत, रिलीफ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि जी मरगळलेली अर्थव्यवस्था आहे तिला थोडं बूस्ट किंवा ज्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न आपण म्हणू, एवढंच दिसतंय. मूलभूत स्वरूपामध्ये फार मोठं काही क्रांतिकारक बजेट त्यांनी मांडलं असं मला वाटत नाही. भाऊ, सरकारने असं म्हटलंय आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं की आम्ही पायाभूत सुविधावर 100 लाख कोटी रुपये खर्च करू आगामी काळात आणि त्याच्यामुळं एक इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. तर त्यात कितपत तुम्हाला शक्य वाटतंय हे? कारण 100 लाख कोटी ही फार मोठी अमाऊंट आहे. नाही, त्यात तथ्य आहे. याचं कारण असं की ही इन्व्हेस्टमेंट जी आहे 100 लाख कोटीची, मला वाटतं जवळजवळ 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी त्यावेळेला फक्त रस्ते या विषयावर 14 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचं नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर केलं होतं. आणि त्यानुसार आपण बघतो आता देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यामध्ये होते ते हायवे रुंद करणं आणि वेगवेगळे हायवे जोडणं अशा रीतीने काम चालू आहे. आणि आता जो ते इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणताय तेव्हा रेल्वे असतील, विमानतळ असतील, जलवाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, या सगळ्यांचं एक नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा 100 लाख कोटी रुपये खर्च होतात तेव्हा त्याच्यातून प्रचंड रोजगार निर्माण होऊ शकतात. पण ही गुंतवणूक आहे, लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा एवढी मोठी गुंतवणूक होते त्यावेळेला प्रचंड प्रमाणात अर्थकारणाला संजीवनी मिळते. एक बालपणीचं मी आठवण सांगेन. त्यावेळेला केनेडींचं एक वाक्य मला आठवतं. 60च्या दशकामध्ये जॉन एफ केनेडी जे अमेरिकेचे अध्यक्ष होते ते म्हणाले होते की जगातले पर्यटक अमेरिकेत येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्ही श्रीमंत देश आहोत म्हणून आमचे इतके रस्ते लांब, रुंद, सुंदर आहेत. पण वस्तुस्थिती उलट आहे की आमच्याकडे इतके मोठे हायवे, रुंद, चांगले असल्यामुळे रस्ते आम्ही श्रीमंत झालो. अमेरिका हा महाशक्ती आणि अर्थशक्ती बनला. त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरची जी गुंतवणूक आहे ही मूलभूत आहे. ही पुढच्या 10-15 वर्षांनी तुम्हाला देश संपन्न झालेला दिसेल याची खात्री बाळगता येते. भाऊ, जे GDP आहे सध्याचा ते पाहता 2024-25 पर्यंत जे मोदी सरकारचं लक्ष आहे की त्यांचं $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं, तर ते आवाक्यात आहे का? आणि हा 100 लाख कोटी पायाभूत सुविधावर जे तरतूद आहे ते त्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे का? अर्थातच कुठच्याही देशाची प्रगती ही इन्फ्रास्ट्रक्चरवर होते. आज आपण चीन करतोय, पण गेल्या 25 वर्षात चीनने केलेली पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक बघा आणि मग चीनची एम्प्लॉयमेंट पण बघा. आपण जो चीन बघतो तो आपण 20 ते 25% चीन बघतो, कारण तेवढा चीन आपल्याला दाखवला जातो, बाकीचा चीन झाकला जातो. तेव्हा एका दिवसात हे चमत्कार घडत नसतात. पायाभूत सुविधा ज्या उभ्या राहतात त्यातून अनेक बड्या उद्योगांना, मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की अमेरिकेचं, की अमेरिकेच्या ह्या पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आणि त्यामुळे अमेरिका तोपर्यंत दुसऱ्या महायुद्धापर्यंत अमेरिका ही महाशक्ती नव्हती. पण महायुद्धानंतरची जी परिस्थिती आली त्याच्यात या रस्त्यामुळे मोठमोठ्या प्रकारात युद्ध आणि पायाभूत अशा मोठ्या यंत्रणांचे कारखाने अमेरिकेत उभे राहिले आणि अमेरिका श्रीमंत होऊन गेला. तेव्हा आपण जे आत्ता करतोय हे समजा 70-80च्या दशकामध्ये झालं असतं तर आपण आजच महाशक्ती झालो असतो. तेव्हा आज जी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होते तिचे फायदे तुम्हाला 10, 15, 20, 25 वर्षांनी प्रचंड प्रमाणावर मिळत असतात. ते ही सुरुवात आहे. भाऊ, आपला देश हा ग्रामीण किंवा शेतीशी निगडीत असणारा आणि त्याच्यात जवळपास 2 ते 3% GDP हा कायम शेती क्षेत्रातून असतो. तो शेती क्षेत्राची वृद्धी काय फार दिवसापासून खालावलेली आहे किंवा फारशी समाधानकारक नाही. त्या परिस्थितीत फक्त पायाभूत सुविधा आणि हे पाहता हे लक्ष गाठणं शक्य आहे का? कारण शेतीच्या ह्याच्यात तसं काय फारसं घडताना दिसत नाही आहे. नाही, त्याचं कारण परत लक्षात घ्या. तुम्ही
शेती 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 आपण म्हणतो, आपण आपला देश कृषीप्रधान आहे म्हणतो, पण बारकाईने तुम्ही अभ्यास केला तर 70 वर्षामध्ये शेती उद्योग जो होता त्या उद्योगासाठी पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या नाहीत. धरणं, कालवे, पाटबंधारे या विषयात किती गुंतवणूक झाली आहे बघा तुम्ही. ती किती धरणं पूर्ण होऊ शकली. 50-50 वर्ष धरणं बांधूनच पूर्ण झाली नाहीत. जे बांधून पूर्ण झाले त्याचे कालव्यातून पाणी शेतकऱ्यांपर्यंत गेलं नाही. अनेक मुद्दे सांगता येतील. एक सगळ्यात मोठा मुद्दा सांगतो की आपण मोठ्या अभिमानाने IIT IIMचं नाव सांगतो, कुठच्या मॅनेजमेंट कॉलेजची नावं सांगतो, मग तिथल्या विद्यार्थ्याला कुठे अमेरिकेत, युरोपमध्ये मोठ्या नोकऱ्या मिळाल्या, MD म्हणून नोकऱ्या मिळाल्या म्हणतो. पण आपल्या देशात शेती, ग्रामीण भाग यांच्या व्यवस्थापनासाठी कुठलाही व्यवस्थापन ज्याला कोर्स अभ्यासक्रम म्हणू, IIMमध्ये कुठच्या IIMमध्ये ग्रामीण भागासाठी वीज पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते व्यवस्थापन यासाठी कुठलं काय आहे सांगा, आरोग्य व्यवस्थापन यासाठी कुठलेही अभ्यासक्रम नाहीत. आणि त्यामुळे ग्रामीण भागाची दुर्दशा आहे. कारण ह्या ग्रामीण भागासाठी आवश्यक असलेलं जे पायाभूत यंत्रणा पाहिजे ती कधीही 70 वर्षात उभारली गेली नाही. शहराच्या दारातल्या झोपड्या म्हणूनच ग्रामीण भागाकडे बघितलं गेलं. त्याचा GDP घसरला. याचं कारण त्याचं कुपोषण झालेलं आहे. आपण जेव्हा 100 लाख कोटी म्हणतो त्या 100 लाख कोटीमधल्या मोठ्यात मोठ्या सुविधा या शेवटी ग्रामीण भागापर्यंत जाणार आहेत. कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि त्याचा फायदा आपोआप शेती उद्योगालाही मिळणार आहे. भाऊ, पण उद्योग क्षेत्राने फारसं आजच्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलेलं दिसत नाहीये. शेअर बाजार कोसळलेला आपण पाहिलेला आहे. तर उद्योग क्षेत्रात बी मरगळ दिसते. ते तर उद्योगपतींच्या ह्याच्यात फारसं काय समाधान करत त्यांना वाटत नाही. शेती क्षेत्राची अशी हे आहे. तर मग पायाभूत सुविधा हा एका मुद्दा घेऊन किंवा एक विषय हा घेऊन अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल असं तुम्हाला आपण वाटतं? परत अर्थातच वाटतं. मी आता आपण थोडक्यात बोलतोय म्हणून नाही तर मी तुम्हाला आकडेवारी दिली असती की पायाभूत सुविधा उभारण्यातून या देशातली जेवढी गरिबी दूर झाली आहे त्याच्या 5% सुद्धा वेगवेगळी अनुदानं आणि सबसिड्या देऊन गरिबी दूर झालेली नाही. हे मी तुम्हाला आकडेवारीने दाखवू शकतो. पायाभूत सुविधा या माणसाला स्वयंभू करतात आणि सबसिडी ही कोबड्या देते. कोबड्यामुळे माणूस कायम उभा राहू शकत नाही. तुम्हाला लोकांना स्वयंभू करावा लागेल आणि स्वयंभू माणसं तेव्हा होतात ज्या वेळेला त्या माणसांना पायाभूत सुविधा मिळतात. आत्ता देखील तुम्हाला सांगतो की हे हायवे तयार होत आहेत त्या सातारचा किंवा आमच्या सांगली जळगावचा कांदा हा आसाममध्ये 1 ते 1.5 दिवसात पोहोचला तर आसामच्या माणसाला स्वस्त मिळेल आणि सातारा सांगलीतल्या माणसाला कांद्याला चांगला भाव मिळेल म्हणून पायाभूत सुविधा. आज गंमत अशी की तो 3-4 दिवसांनी पोचताना नाशिवंत माल असतो त्याची नासाडी होते. किंवा दुसरी गोष्ट, पायाभूत सुविधांमध्ये नाशिवंत माल हा साठवण्याचा, शेतीमध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल तर शेती ही खरी संपत्ती निर्माण करते पण ती साठवण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. आपल्या देशात जो पाऊस पडतो त्यातला आपण फार तर 8 ते 9% पाणी अडवू शकतो. ही पायाभूत सुविधा पाहिजे होती जी 70 वर्षात उभारली गेली नाही. 70 वर्षात आपण 8 ते 9% पाणी साठवतो. ते पाणी साठवलं गेलं असतं तर बारमाही उत्तम शेती आपण करू शकलो असतो. म्हणून पायाभूत सुविधा याचा अर्थ समजून घ्या की जर ते पाणी साठवलं 16%, 20% तर बारमाही शेती होऊ शकते. आणि म्हणून या अर्थात आत्ता सुरुवात केली आहे त्याचे परिणाम मिळायला वेळ लागेल. कारण हे जे 30-35 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं त्याची सुरुवात आपण आत्ता केली. भाऊ, आज अर्थसंकल्पात असं म्हटलं गेलं आहे की 5 स्मार्ट सिटी आणखी तयार करू. मात्र जे मागच्या सरकारच्या काळात ते 100 स्मार्ट सिटीचं त्याचं काय झालं सरकार बोलत नाही आणि नव्या 5 स्मार्ट सिटी बनवू म्हणत आहे. तर हे काय जुमला आहे आणखी एक किंवा काय मला नाही, हे जुमला वगैरे आपल्याकडे बोलायची फॅशन आहे. मला सांगा, मुंबईसारखं शहर हे अजून उभारलंच जात आहे की? आत्ताच मेट्रो सुरू झाली ना. आत्ता मेट्रोला गेल्या 5 वर्षात सुरू झाली. मेट्रोची चर्चा 15-20 वर्ष आधीपासून चालू होती. मग तो सुद्धा जुमलाच होता. 70 वर्ष जुमलाच चालू आहे. पण हा जुमला कुठेतरी सरकतोय हेही लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण 5 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मला आठवतं तर मी कॉलेजला होतो, म्हणजे 40 वर्षापूर्वी भुयारी रेल्वेसाठी आपण आत्ता बसलोय त्या मी बोलतोय जिथे त्या प्रभादेवीला आमच्या त्या सिद्धिविनायकासमोर एक बोर्ड लावला होता, भुयारी रेल्वेचं स्टेशन प्रभादेवी. तो बोर्ड ती भिंतसुद्धा आत्ता गेली.
त्याला 40 वर्ष गेली, पण 5 वर्षापूर्वी निदान सुरुवात झाली. या गोष्टी हळूहळू होत असतात. याला पायाभूत सुविधा त्याला म्हणतात, ज्या हळूहळू होतात. कुठल्याही इमारतीचा पाया घालायचा तर त्याला 6 महिने जातात आणि पुढची 40 मजली इमारत असते ती पुढच्या 1 वर्षातही उभी राहू शकते. पण पाया घालायला वेळ लागतो, म्हणून त्याला पायाभूत सुविधा म्हणतात. भाऊ, मंदीची परिस्थिती आहे, औद्योगिक उत्पादन घटलेलं आहे. त्या स्थितीत उद्योग क्षेत्राला आणखी काही सवलती वगैरे देणं अपेक्षित होतं, तसं काही दिसत नाही आहे. ते द्यायला हव्या होत्या असं आपल्याला वाटतं? मला असं वाटत नाही सुविधा कोणाला द्यायची गरज आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की जग एकूण मंदीच्या फेऱ्यात सापडलेलं आहे. त्या काळात तुमच्यावर परिणाम होणार. चीनमध्ये 200 माणसं करोना काय तो विषाणू आहे व्हायरस त्यांनी मेली. आपल्याकडे एकही मेलेलं नाही. आपल्याकडे एक रोगी मिळाला आहे फक्त. तरी आपण धावपळ करतोय की नाही. तर त्याचा परिणाम आपल्यावर पण होणार आहे, अमेरिकेवर होणार आहे, शेजारी पाजारी देशावर होणार आहे. तसं जागतिक मंदी असेल तर तुमच्यावर काही परिणाम होणार. आपण 6% 4%च्या GDPवर आलो असू तर आपण संपलेलो नाही, अजून मायनस झालेलं नाही, लक्षात घ्या. पण त्या जागतिक मंदीचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागणार. तर ह्या गोष्टी समजून घेण्यासारखं असतात. दुर्दैव असं आहे की मोदी सत्तेत आल्यापासून आपल्या देशात जवळजवळ 1,00,000-1,50,000 अर्थशास्त्रज्ञ, 1,00,000-1,50,000 डिटेक्टिव्ह तयार झाले. सगळेच विद्वान आहेत. फक्त सरकार सोडून सगळ्यांना अक्कल आहे, म्हणून असला काहीतरी खोळाचार चालू असतो. भाऊ, आजच्या अर्थसंकल्पात मुंबईला किंवा महाराष्ट्राला काय मिळाले असं तुम्हाला वाटतं? मी अजून तेवढा बजेटचा पूर्ण अभ्यास केलेला नाही, पण आपण जर बारकाईने बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्राला, मुंबई पुणे यांना मेट्रो वगैरे मिळाली. ही सगळी इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकारची आहे. मोठमोठे हायवे तयार होत आहेत महाराष्ट्रात. प्रचंड मुंबई गोवा हायवे तयार होत आहे. 40 वर्षानंतर मुंबई गोवा हा चौपदरी होतोय. तर या गोष्टी उचलून दिले किती, आले किती नाही, तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने दिसू शकतं. मी महिमानगड नावाच्या गावी साताऱ्याला जातो. मी ज्यांच्या घरात राहतो ते कुंभाराचं घर आहे. मी 2008 पासून तिथे जातो. त्या कुंभाराचं सगळ्यात मोठं काम जे होतं ते चुली बनवण्याचं होतं. 6 महिन्यापूर्वी त्याला सहज विचारलं, म्हटलं चुली बंद झाल्या. नाही म्हणे, आता सगळ्यांकडे गॅस आला. आता पण गॅसची टिंगल गेली होती, पण आज खरोखरच बहुतांशी गावामध्ये गॅस पोहोचला. हे बघायचं असेल तर दिसतं, नाही तर आपण तोंडाने वाटेल ते बोलू शकतो. भाऊ, परत या अर्थसंकल्पात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करूच असं म्हटलं गेलेलं आहे. पण मुंबईतील जे लोकल रेल्वे आहे त्याच्या पायाभूत सुविधा किंवा त्याचं आधुनिकीकरणाच्याबद्दल काही भाष्य नाही आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची इतकी गरज आहे का? त्या तुलनेत इथं 1.5 कोटी जे मुंबईकर आहेत त्यांना दिलासा देणं किंवा त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं गरजेचं नाही वाटत? तुम्ही 100% खरं बोलता. माझं म्हणणं असं आहे की नवे विमानतळ बांधायचं पहिलं बंद करून आपण फक्त खेड्यापाड्यापर्यंत डांबरी रस्ते करूया. विमानाची आपल्याला काय गरज आहे असं आपण म्हणत असू तर उत्तम आहे. हा विचार करण्याची त्यांची वेगळी पद्धत असेल. जर बुलेट ट्रेन नको असेल तर विमानतळाची पण गरज नाही आपल्याला. एक मुंबईत आहे पुरे ना, पुण्याला, नाशिकला, आणि कशाला विमानतळ पाहिजेत? कोणतरी 4 टाळकी जाणार, त्यांच्यासाठी विमानतळाची गरज नाही. कारण विमान 1 उतरो किंवा 100 उतरो, विमानतळाची व्यवस्था तेवढीच लागते. मग ते विमानतळ बांधण्यावर आक्षेप नसेल तर बुलेट ट्रेनवरचा आक्षेप खुळाचार असतो. भाऊ, मोदी सरकारने 4-5 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की 2022पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण त्या दिशेनं कुठली पावलं पडताना दिसत नाही आहेत. त्याबद्दल काय आपलं? आपण बारकाईने बघाल तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाले, म्हणजे रुपयात दुप्पट झालं. त्या रुपयाची किंमत कमी झालेली. त्या दुप्पट करू हे जेव्हा बोललं जातं तेव्हा इंदिरा गांधींनी पण जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी गरिबी हटवलेली आहे. आणि ती जर हटवली असेल तर आज गरीब कुठला उरला हा प्रश्न विचारावा लागेल. तर हे रिलेटिव्ह काय ते तुम्ही संदर्भाने घ्यावं लागतं की एखादी गोष्ट करीन म्हटल्यानंतर माझ्या मुलाला मी इंजिनिअरिंग करीन, माझ्या मुलाचं वय आत्ता 1 वर्ष आहे, तर पुढल्या वर्षी तुम्ही मला विचाराल कुठे तू, अजून तुझं मूल तर बिगरीत पण गेलं नाही, मग इंजिनियर करणार होता त्याचं काय झालं? तर तो इंजिनियर व्हायला 22वं वर्ष उजाडावं लागतं. तसं एखादी गोष्ट असते की क्रमाने होत असते. 5 वर्षामध्ये उत्पन्न, मला सांगा की आज घडीला कांदा हा 5 वर्षापूर्वी जर 4 रुपयाला, 3 रुपयाला, 5 रुपयाला मिळत होता, तो आज जर 30 रुपयाला, 60 रुपयाला मिळत असेल तर म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही असं कसं म्हणता येईल?
हे रिलेटिव्हिटी बघायला लागते, कुठच्या संदर्भात आहे ते बघावं लागतं. तेव्हा बजेटचा मी पूर्ण अभ्यास केलेला नाही आता, का त्याचं पूर्ण वाचन केलेलं नाही. या सगळ्या गोष्टी संदर्भाने आपल्याला विचारत घ्याव्या लागतील. भाऊ, विरोधकांनी टीका केली की हे नव्या बाटलीत जुनीच दारू आहे, त्याबद्दल काय बोला? बरोबर, बाटली त्यांची होती, दारू मोदींची आहे, असा त्याचा अर्थ होतो. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.